नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। वरवंड गावातील सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नाने अखेर प्रशासनालाही हलवले आहे। गेल्या 8 दिवसांपासून वारंवार अंधार सहन करणाऱ्या ग्रामस्थांनी अखेर आवाज उठवला। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतरित्या लेखी अर्ज देत वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। आज 11 वाजल्यानंतर केडगाव येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने कटके साहेब आणि सोनवणे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली। निवेदन देत ठाम शब्दांत सांगण्यात आले, आम्हाला आश्वासन नाही, आम्हाला प्रकाश हवा आहे। यावेळी पुणे जिल्हा कात्रज दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन राहुल रामदास दिवेकर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य प्रदीप दिवेकर, वरवंड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नानासो दिवेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ दिवेकर, ग्रामपंचायत सदस्य कांता टेंगले, सोसायटी सदस्य अविनाश फरगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ रणधीर व सतीश राऊत, तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र दिवेकर, किरण बारोकर, विजय शितोळे, रोहित सासवडे, राहुल सातपुते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कटके साहेब आणि सोनवणे साहेब यांनी स्पष्ट आश्वासन दिले की लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल। तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी बारामती येथून विशेष रेस्क्यू टीम बोलावण्यात आली असून काम तातडीने सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले। गेल्या अनेक दिवसांचा अंधार, गावकऱ्यांचा संयम आणि आता प्रशासनाचे आश्वासन, आता संपूर्ण वरवंड गाव वाट पाहत आहे। या शब्दांचे रूपांतर प्रत्यक्ष प्रकाशात कधी होणार? कारण गावाला आता फक्त एकच गोष्ट हवी आहे, नियमित वीज आणि उज्ज्वल भविष्य। कॅमेरामन महेंद्र रणधीर सोबत दौंड जनता न्यूज, केडगाव, दौंड, पुणे। धन्यवाद।